मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेऊन 5 दिवस पूर्ण होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या कोट्यातून जयवंत सावंत आणि अब्दुल सत्तार या आपल्या जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी द्यायची आहे. मात्र शिंदे गटातील काही संभाव्य मंत्र्यांच्या नावावर भाजपचा आक्षेप आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी अंतिम करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार विजयी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांची सुरुवात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तारीख जाहीर करून केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगितले की शिंदे शपथ घेऊ अथवा न घेऊ, पण मी फडणवीस सोबतच शपथ घेणार. त्यामुळे गृहमंत्रालयासाठी शिंदे यांनी भाजपवर जो दबाव टाकला होता त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट त्यांना फडणवीस आणि पवारसोबत मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. आता त्यांना आपल्या पक्षातून उदय सामंत, तानाजी सावंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, राजा क्षीरसागर, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्यासारख्या आमदारांना मंत्री करायचे आहे. मात्र यापैकी काही नावावर भाजपला आक्षेप आहे. अशा प्रकारे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील आमदारांना मंत्री बनवण्याच्या मार्गात भाजपचे महाराष्ट्र पातळीवर काही प्रभावशाली नेते अडथळे निर्माण करीत आहेत. त्याशी होती मित्रांनो राज्यातील मंत्रिमंडळाविषयी थोडक्यात अशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.